श्रीराम नमस्कार. आज 20 फेब्रुवारी 2022. ध्यान चक्र आणि कुंडलिनी भाग 25. मागील भागात आपण पाहिलं की अ हे बीजाक्षर, अ ही पाकळी विशुद्ध चक्राच्या ज्या भागामध्ये कार्यान्वित होते त्याचं कार्य आपण कसं चालतं ह्याची सुरुवात केली होती. विशुद्ध चक्र 16 पाकळ्या म्हणजे 16 दल. ह्याच्यामध्ये आपण जेव्हा दल ह्या शब्दाचा उच्चार करतो तेव्हा ल वर अनुस्वार आहे, म्हणजे अनेक वचनीसारखं त्याचा उच्चार होतो दल. आणि जिथं दल हा शब्द वापरला जातो त्या प्रत्येक दल ह्या शब्दामध्ये एक सामूहिक शक्ती असते. आपण सेना दल म्हणतो, वायुदल म्हणतो, म्हणजे एक व्यक्ती नसते. तसं एका दलामध्ये अनेक प्रकारच्या चैतन्यमय कंपनांचा संचय हा झालेला असतो आणि केलेला असतो. मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा जन्मताच ही साही चक्र जागृत अवस्थेत भगवंतांनी आपल्याला प्रदान केलेली आहे. आता गंमत अशी आहे की आपण बऱ्याच वेळा पाहिलं आहे की जन्मताच काही मुलं ही मुकी बहिरी असतात, म्हणजे स्वर हा बाहेर पडत नाही किंवा कानाची ग्रहण शक्ती नसल्यामुळे तो बोलू शकत नाही. सोपी पद्धत अशी आहे की त्या माणसाला वास्तविक बोलता येत असतं, पण शब्दाचं आवाजाच्या दृष्टीने ज्ञान त्याला नसतं, त्यामुळे तो बोलू शकत नाही. त्याला बोलता येत नाही असं नाही, पण काय बोलायचं ह्याचं ज्ञान म्हणजे कान, जीभ, आपली वाचा, ह्या तिन्ही गोष्टी ह्या दलाशी निगडीत आहेत. अदलाशी जसं सांगितलं आत्ता की एका दलामध्ये समूह असतो, तसं जन्मताच असलेलं हे व्यंग कानाचं महत्त्व हे त्याच्यासाठीच दिलेलं आहे की देवतांचं अधिष्ठान तिथं असतं. बाहेर पडताना किंवा आपण एखादी चूक झाली तर आपण पटकन म्हणतो कान धरतो, किंवा बाहेर पडताना कान हे करतात, किंवा बाहेर पडताना कान स्वतःचा पिळून बाहेर पडावं आपल्या कुलदेवतेचं स्मरण करून. ही सवय लावून घेतली पाहिजे. पूर्वीच्या लोकांना ही सवय होती, कारण कानामध्ये जेव्हा तुम्ही कान पिळता तेव्हा त्याची जी ग्रहांच्या आधिपत्याखाली असलेली शक्ती ही जागृत अवस्थेमध्ये आपल्या शरीराच्या इतर चक्रांना उलटी शक्ती पुरवण्याचं काम करते. आपण विशुद्ध शक्तीचा अर्थ पाहत आहोत. मागच्या भागात सांगितलं विशुद्ध म्हणजे विशिष्ट. विशुद्धी म्हणजे कशी आहे की त्रासदायक, शरीराला देहाला त्रास देऊन तयार केलेलं देहाचं आवरण. एखादं सैन्यात भरती व्हायचं असेल तर त्या सैनिकाला काही लगेच फक्त त्याची फिजिकल फिटनेस टेस्ट झाली म्हणजे भरती करत नाहीत, तर नंतर त्याला सराव ट्रेनिंग दिलं जातं. ज्या गोष्टी त्याच्या देहाने पूर्वी केलेल्या नसतात त्या त्याला करायला भाग पाडलं जातं. आणि जसजशी त्याची कॅटेगरीज, त्याची जी स्थानं आहेत, वर्गीकरण आहे, वर्ग आहेत, तसं तसं ते
प्रशिक्षण, ट्रेनिंग हे दीर्घ स्वरूपात जातं. जे कमांडोज असतात, स्पेशल कमांडोज असतात, त्यांना हे या प्रकारची प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हठयोगाचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. शरीराची ती तयारी, एखादं थंड वातावरण, आपण प्रजासत्ताक दिनच्या वेळी बघतो की -40 डिग्री, -30 डिग्री, -20 डिग्रीमध्ये जवान परेड करत असतात. अगदी साहजिक आहे, ही गोष्ट साध्य करणं सोपं नाही आहे. पण जेव्हा ज्या मनुष्याला आपला देह हा विसरायला भाग पडलं जातं, आपलं मन ते भाग पाडतं, तेव्हा त्याला बाहेरनं येणाऱ्या गोष्टींचं किंवा बाहेरच्या गोष्टींच्या येणाऱ्या कंपनाद्वारे स्वतःच्या शरीरावर कुठलेही परिणाम होत नाहीत. का होत नाहीत? तर त्यांना विशिष्ट तापमानामध्ये, त्या डिग्रीमध्ये काम करायचं अगोदर प्रशिक्षण दिलं जातं, ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजेच त्यांचं विशुद्ध चक्र हे जागृत केलं जातं. ही एक आपल्यासमोर सर्वसाधारण घडणारी घटना आहे की आपण कुठं तरी हिमालय ट्रिपला जातो, आपण कधीतरी जातो, त्यामुळं काही ठिकाणी गेल्यानंतर सांगतात की बरोबर कापूर ठेवा, अजून काही गोष्टी ठेवा की ज्यांनी आपल्याला श्वास लागणार नाही. पण आपल्याबरोबर जे परिसर दाखवायला आलेले गाईड असतात, ते मात्र सहजतेने वावरत असतात. त्याचं कारण असं असतं की त्या शरीराला त्या वातावरणाची सवय झालेली असते. म्हणजेच बरोबर शुद्धीकरणाच्या विरुद्ध घटना घडून तो देह तयार झालेला असतो. हे खूप महत्त्वाचं आहे. सावरकरांचं उदाहरण आहे, विशुद्धी चक्र जागृत असलेलं. इंग्रजांनी इतका त्रास दिला, पण ते डगमगले नाहीत. का डगमगले नाहीत? कारण देह आणि देहामुळं मनाचं झालेलं विचार ही कृतीच अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास काय हा तुमच्या शब्दकोशामध्ये येतच नाही. प्रत्येक कृती ही सहजतेने आहे. आणि मग कंठस्थानी हे चक्र जागृत अवस्थेत असतं. 7 दरवाजे त्याला दिलेले आहेत. आणि हे जागृत कसं होतं की मागच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे भागामध्ये की ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले की अकारो ब्रह्मा. तर त्याच्यात लक्षात घेतलं पाहिजे, मनुष्याचं गर्भातनं जेव्हा त्या बालकामध्ये रूपांतर होतं, तेव्हाच या चक्रावरती संस्कार करायला हा भगवंत सुरुवात करतो. हे जे बीज आहे, बीजस्वर आहे, हा पुल्लिंगी आहे. हा बीज म्हणजे जे स्वर बीजात असतात, हे काहीतरी उत्पत्ती करू शकतात. पण मंत्रशास्त्रामध्ये नुसतं एखाद्या ठिकाणी जर पुरुषच असेल तर तो नवीन देह उत्पन्न करू शकत नाही. तिथं स्त्री ही पाहिजेच. म्हणजे धनभार आणि ऋणभार असं दोन्ही पाहिजे, स्त्री आणि पुरुष, तेव्हाच नवीन गोष्टीची उत्पत्ती होऊ शकते. तसं मंत्रशास्त्रामध्ये, प्रभावी मंत्रांमध्ये स्वर हे बीजाचं काम करतात, पुरुषाचं काम करतात, आणि व्यंजनं ही योनियुक्त असतात. आणि हे जे विशुद्ध चक्र आहे, हे सर्व धातुचक्र, स्वरचक्र, बीजांचं चक्र आहे. देहामध्ये घडणाऱ्या प्रत्येक चक्रावरच्या प्रक्रिया, क्रिया ह्या चक्रावरती अवलंबून आहेत. एक ऊर्जेचं स्थान आहे.
सूर्य, या सूर्याची देवता, सूर्यदेवता, त्याच्यापासून निघालेले किरण, सूर्याच्या प्रकाशाने हे चक्र जागृत होतं. ओंकार आपण म्हणतो, असं म्हणतो का की ओंकार रात्री 12 वाजता? तर नाही. सकाळी ओंकार साधना ही सकाळी करतात आणि सूर्याच्या समोर करतात. सूर्याला अर्घ्य देऊन साधना केली जाते. का? कारण त्याच्यामध्ये असलेले शब्द, आकार, उकार, मकार आणि चंद्रबिंदी ही 3.5 पीठं आपण जलतत्वाने रीत करत असतो. जेव्हा विशुद्ध एखादं मूल जन्माला येतं, आता हे चक्र जागृत कसं असतं की मूलाधार चक्र जागृत होण्यासाठी तुम्हाला ती साधना आणि तुमची स्वतःची अवस्था, शारीरिक अवस्था, स्थिरता, नुसती शारीरिक नाही तर मानसिक, वैचारिक या दोन्ही अवस्था तुमच्या गुरूंच्याद्वारे जेव्हा पाहिल्या जातात, अभ्यासल्या जातात, अभ्यास गुरुजी करतात, तुमचे गुरु करतात, आणि मग हे मूलाधार चक्र जेव्हा जागृत होतं की खूप म्हणजे कोटींमध्ये एकाचं असं म्हणायला हरकत नाही. कारण तेवढ्या अवस्थे मनुष्य आहे म्हटल्यानंतर कशात तरी अडकतो, आणि कशातच अडकायचं नाही असं शक्यच होत नाही. इतकी सहजता हवी की मिळालं तरी सुख आहे आणि नाही मिळालं तरी सुख आहे. आणि ही अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हाच देहाला स्थैर्य येतं. कारण हा जो आहे, विशुद्ध चक्रामधली पाकळी आहे, तर ही विश्वाची उत्पत्ती आहे. जगामधल्या जेवढ्या भाषा बोलल्या जातात, जगामध्ये जेवढ्या भाषा आहेत, त्या प्रत्येक भाषेची सुरुवात ही पासूनच आहे. याचा अर्थ असा की च्या आधी काहीही नाही. म्हणून नकार काही नाही, याची जोड आहे म्हणून काही वेळा हा शब्द नकारात्मक दृष्ट्या वापरला जातो. म्हणजे आपण म्हणतो हा मनुष्य ज्ञानी आहे, आणि आपण म्हणतो हा अज्ञानी आहे. ही लक्ष्मी आहे, ही अलक्ष्मी आहे. आता हा माणूस अज्ञानी आहे म्हणजे काय झालं बघा. शब्द हे बीज आहे, जे विशुद्ध चक्र आहे, हे समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मनुष्य अज्ञानी आहे याचा अर्थ त्याला ज्ञान आहे, पण ते ज्ञान तो योग्य दृष्टिकोनातून योग्य तऱ्हेने त्याचा वापर करत नाही आहे. एखाद्याचा उच्चार आपण करताना कसं स्वर कसे बोलत असतात. एखाद्याला आपण हाक मारतो ए असं म्हणतो, एखाद्याला म्हणतो ए, एखादा म्हणतो ए, म्हणजे हा उच्चारावरती दिलेला दाब ही परिस्थिती बदलण्याचं काम करते. म्हणून जेव्हा शक्तीच्या पाठी म्हणतो माणूस हा खूप विचारी आहे, आणि एखादा म्हणतो नाही हो काय कसला विचारी म्हणता, अविचारी येतो. म्हणजे विचार त्याच्यामध्ये आहेत पण ते योग्य तऱ्हेने नाहीत म्हणून त्याला अविचारी म्हटलं जातं. आणि या धातूवर म्हणजे या बीजावरती माता सरस्वतीचा अंमल आहे. आणि गंमत म्हणजे अशी की हे एकमेव बीज असं आहे की ज्याला तुम्हाला स्वीकारायला लागत नाही, जन्मताच तुम्हाला ते भगवंताने देऊनच पाठवलेलं आहे. अगदी मुका जरी असला तरी तो असं करत असतो. तो ब कधी म्हणत नाही, फक्त अच म्हणतो. ही त्या भगवंताचे मनुष्य निर्मितीची असलेली कृपा आहे. आणि मग हे बीज जेव्हा आपण पाळण्यातलं लहान मूल बघतो, ते पहिल्यांदा असं करतं, आपल्याला कळत नाही.
आई बघत असते की कधी हा बोलायला लागतो. म्हणजे ही मनुष्याची अवस्था इतकी वेगळी आहे की जन्मताच जेव्हा मूल जन्मतं त्याला त्या ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर घेऊन येतात, लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबतीत बोलणं चालू करतात. हा आईसारखा दिसतो, वडिलांसारखा दिसतो, आजीसारखा दिसतो, आजोबांसारखा दिसतो. म्हणजे व्यवस्थित आकार पण त्याला धारण केलेला नाही. त्याच्यावरती लगेच प्रत्येकजण आपापलं मत देऊन मोकळं होतं. ह्या गोष्टी सर्वसाधारण ठिकाणी घडत असतात. पण गंमत अशी असते की तो देह, ते बाळ ह्या गोष्टी ऐकत असतं. आपलं पहिल्या भागात सांगितलं की जन्मताच त्या बाळाला हे करण्यासाठी उलटं धरलं जातं आणि मग थप्पड मारून त्याच्यामध्ये तो पहिल्या रडायला सुरुवात करतो. आणि जेव्हा आपण पाहिलं तर डोळ्यासमोर आणा की पाळण्यामध्ये त्या बाळाला ठेवलं जातं. बरेच जण काय करतात, दुपट्यात गुंडाळून ठेवतात. आणि आता हा भाग जे ऐकतील तर त्यांनी आपलं विचार करावा की आपण आपल्या मुलाला कसं ठेवलं होतं, की बीज कसं काम करतं हे इथं कळतं. ज्या मुलांना बांधून ठेवतात, म्हणजे बांधून म्हणजे त्या दुपट्यामध्ये गुंडाळून ठेवतात, त्या मुलांची, त्या बालकाची चैतन्य शक्ती कमी होते. त्याच्या शरीरातला ऊर्जेचा जो प्रवाह असतो हा कमी होतो किंवा कमी असतो म्हणू आपण. पण तेच दुपटं तुम्ही बाजूला जेव्हा करता तेव्हा ते बाळ पाय हलवायला लागतं, हात हलवायला लागतं आणि ते असं त्या पाळण्यामध्ये पाय मारायला सुरुवात करतं. ही जी क्रिया आहे ही आपण म्हणतो बघा किती पाय हलवतोय, सारखी ती वळवळ करतो, असं आपण एक एक स्टेटमेंट करून बोलत असतो. पण वास्तविक हे जे पाय हलवणं असतं ह्या कृतीमध्ये ते बाळ स्वतःच्या शरीरातली ऊर्जा हे वाढवत असतं. आणि हे वाढवताना ते तोंडाने असं हे उच्चार करत असतं. म्हणजे भगवंतानी जन्मताच प्रत्येक देहाला स्वयं रिचार्ज म्हटलं तरी चालेल की स्वतःचा देह ऊर्जित अवस्थेत नेण्यासाठी, चार्जिंग करण्यासाठी हे बीजाक्षर, ही पाकळी दिलेली आहे की जी कंठातनं येते. त्याचं स्थान कंठात आहे आणि त्या आपल्या कंठाशी आणि त्याचबरोबर मातृत्वाशी ही पाकळी जोडली गेलेली आहे. कंठातनं जेव्हा स्वर येतो तेव्हा पहिला असं म्हणतात की पहिला शब्द आई असा उच्चारला जातो किंवा बाबा उच्चार का आता म्हणायचं तेव्हा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण अचा उच्चार आणि नंतर आचा उच्चार हेच मार्गाने जातात. भला तो पहिल्यांदा बाबा म्हणला, पहिल्यांदा तो बोलला तो बाबा, पण अगोदर पाळण्यामध्ये 100 वेळा तो असा तो करत असतो. म्हणजे बीज नवनिर्मितीची प्रक्रिया जन्मताच त्या पाळण्यामध्ये त्या बालकाकडनं हे चक्र करून घेत असतं आणि देहामध्ये शिरलेली ऊर्जित अवस्था हे चक्र जागृत करत असते. आता गंमत अशी आहे बघा, जिथं उत्पत्ती आहे तिथंच लय आहे. की जसं सांगितलं की च्या अगोदरच काही नाही, म्हणजे काही नाही म्हणजेच पहिला आहे. एखादं बाळ, ते वडील काय करतात की ते इतकं त्या बाळाला कवटाळतात, इतकं जवळ घेतात
इथे चोंबाळलं जातं. शेवटी आई म्हणते, अहो जरा त्याला बाजूला करा, तर जीव गुदमरेल. हे झालं प्रेमाची तृप्ती नसण्याचं लक्षण. मी काल आमच्या मित्रांना आत्ता बसले तिथं, त्यांना मी एक प्रश्न विचारला की रामाचा जप आहे, नादातोनी नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. ह्याच्यामध्ये कुठल्या नादातून नाद निर्मितो? हा कुठला नाद आहे? म्हणजे नादातनं नाद निर्माण जेव्हा होतो, नादातुनी नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. जन्मताच अ अक्षर हे या मंत्राशी निगडीत आहे. त्या बालकाच्या देहाचं आणि आईवडिलांचं असलेलं प्रेमरूपी नातं. नाद कोण आहे? तर नाद आहे ते बालक आहे. आणि मग ह्या नादातनं नाद निर्मितो. बाप जेव्हा त्या पोराला जवळ घेतो तेव्हा त्या पोराला आई लगेच म्हणते की अहो त्याचा जीव गुदमरेल, त्याला जरा मोकळं करा. कारण जवळ आहे पण तृप्तता नाही. म्हणजे बाळ जवळ अगदी छातीशी धरलेलं आहे पण तृप्तता नाही आहे. भाग नीट समजून घ्या की भगवंत आपल्या जवळ आहे, आपल्या देहाशी एकरूप आहे, पण तृप्तता नाही. आणि मग ती तृप्तता प्रगट कशी होते? तर ती आईच्या मार्फत होते. आई म्हणते नको, आणि मग ते नंतर पोर काय करतं? त्याला ती आईची इतकी मातृत्वाची सवय लागते. त्या नादात, ह्या नाद म्हणजे तो मुलगा, आणि नादातूनही नाद निर्मितो. पण दुसरा नाद म्हणजे ती आई. हे दोघं जेव्हा एकत्र येतात, त्या मातृत्वाच्या भक्तीतनं प्रेमाचा रस जो बाहेर पडतो तो म्हणजे श्रीराम आहे. संस्कारित पूर्णत्व लाभलेला असा तो भगवंताला. म्हणून त्याला ते नादातूनही नाद, कुठलेही मंत्र किंवा स्तोत्र ही उगाच लिहिली जात नाहीत. तसा विचार करायला पाहिजे की कुठल्या नादातनं कुठला नाद निर्माण होतो. नाद हा शब्द 100 ठिकाणी वापरला जातो. आणि गंमत म्हणजे जसा चांगला तसाच वाईट ठिकाणी पण बाईचा पण नादच असतो. आणि ह्या नादामध्ये मनुष्य स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. जसं आईला मुलाचा नाद लागतो की अगदी मूल प्रिय जवळ आहे पण तृप्तता नाही, तसं एखाद्या, हा शब्द वाईट गोष्टीत धरलं तर एखाद्या माणसाला बाईचा नाद लागणं, म्हणजे ती बाई समोर असते, तिला तो ग्रहण करतो पण तृप्तता नाही, म्हणून त्याला नाद हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आणि मग तो स्त्रीचा व्याभिचाराने लागतो तो नाद, आणि प्रेमरूपाने लागतो तो नादातुनी नाद. तिथं भगवंताची ओळख होते. ह्याच्यात अजून एक उदाहरण सांगतो, म्हणजे जरा थोडं समजायला सोपं जाईल. एकदा गंमत अशी झाली की एकनाथ महाराजांच्या नाथांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग आले आणि त्यांनी दत्तात्रय आणि पांडुरंगाने असं ठरवलं, चला नाथांच्या घरी जाऊन जरा नोकरी करू. आणि ते वेश बदलून येतात आणि नाथांना सांगतात की आम्हाला काहीतरी काम द्या. नाथ म्हणतात, मी काय काम देणार तुम्हाला? पण म्हणतात की मी जेव्हा प्रवचन करतो, कीर्तन करतो, तेव्हा येणारी माणसं यांना देवळात, मंदिरात त्या पांडुरंगाच्या समोर नीट बसवायचं काम तुम्ही करा. म्हणून त्यांना ते श्रीखंडाचं काम दिलं जातं. एका बाजूला दत्तात्रय, एका बाजूला पांडुरंग स्वतः. आता गंमत अशी होते बघा, जेव्हा मंदिरात येतात आणि जेव्हा नाथ त्या पांडुरंगाला हाक मारतात, पांडुरंग पांडुरंग आणि गंमत असं असतं की श्रीखंडा नेहमी एक
जो कीर्तन करतो त्याच्या पाठीमागं एक असतो आणि एक दरवाजात असतो, अशी त्याची स्थिती असते. तर दरवाजात दत्तात्रय उभे राहतात आणि पांडुरंग नामदेवांच्या मागं उभे राहतात, नाथांच्या मागं उभे राहतात. झालं. नाथ कीर्तन चालू करताना पांडुरंगाचं नामस्मरण करून लगेच पांडुरंग पांडुरंग जेव्हा चालू करतात, तेव्हा तो भगवंत इतका एकरूप होतो त्यांच्या एका सेकंदामध्ये आणि तो खऱ्या रूपात प्रगट होतो. त्या खऱ्या रूपात प्रगट झाल्या झाल्या इतर माणसांना तो पांडुरंग दिसतो आणि सगळी लोक ते पाठीमागं नमस्कार करायला लागतात. नामदेवांना कळत नाही मी इथं, नाथांना कळत नाही की मी इथं कीर्तन करतोय आणि लोकांचं लक्ष नाही. हा पाठीमागं उभा असलेला श्रीखंड्या काहीतरी गमतीशीर हालचाली करत असेल म्हणून लोकांचं लक्ष तिकडे जात आहे असं त्याला वाटत असतं. पण गंमत अशी असते की तो पांडुरंग ह्या नाथांच्या भक्तीशी इतका एकरूप असतो की तो स्वतःलाही थांबवू शकत नाही. की नाथांनी हाक मारल्या मारल्या तो प्रगट व्हायचा आणि नाथांच्या लक्षात प्रवचन संपतं आणि नाथ त्या श्रीखंडाच्या खांद्यावरती हात टाकतात आणि घरी येत असतात. बघा, पांडुरंगाच्या खांद्यावर भक्ताचा हात. एकरूपता कशी हवी. आणि ते नाथ भगवंताला त्या श्रीखंडाला विचारतात, अरे बाबा रे, तू त्या पांडुरंगाचं नाव घेतल्यावरती चुळबुळ का करतोस? तुला काय त्रास होतो? मी त्या पांडुरंग माझ्यामध्ये एकमय, तो आणि पांडुरंग आणि मी एकमय झालेलो आहे. पण त्याचं नाम घेताना निदान तू स्थिर राहावंस असं मला वाटतं. आणि मग तो पांडुरंग जो श्रीखंडाच्या रूपात असतो तो म्हणतो, मालक चुकलं, उद्या असं होणार नाही. पण नाथ म्हणतात, नको, आपण असं करू, दोन्ही श्रीखंडांची जागा बदलून टाकू. आणि मग दुसऱ्या दिवशी पांडुरंगांना समोर दरवाजात उभं केलं जातं आणि दत्तात्रयांना नाथांच्या पाठीमागं उभं केलं जातं. प्रवचन सुरू होतं, गजर होतो, पांडुरंग पांडुरंग. हे झाल्या झाल्या दरवाजात उभा असलेले वेशधारी पांडुरंग परत जागृत अवस्थेत येतात. आणि ह्यावेळी नाथ थांबतात आणि बघतात समोर कोण आहे. तर पांडुरंग उभा. क्षणभर नाथांना कळत नाही की हे काय घडतंय. काल लोक विचलित होती, आज नाथ विचलित झाले आणि समोर साक्षात पांडुरंग. नाथांना जाणीव होते की पांडुरंग हा रूप बदलून आपल्यासमोर उभा आहे. नाथ प्रवचन पूर्ण करतात, पण शब्द फक्त पांडुरंग एवढाच असतो. कारण जो समोर दिसला त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही दिसतच नाही आणि समोर आहे पण किती घ्यावा ह्याची तृप्तताच होत नाही. हेच सगळ्यात मोठं ह्या अबीजाचं कार्य आहे. आणि मग ते जसं प्रवचन कीर्तन संपतं तशी सगळी माणसं निघून जातात. त्या श्रीखंडाच्या पायावरती, चरणांवरती नाथ डोकं ठेवतात. पांडुरंग त्यांना उभा करतो आणि त्यांच्या अनुठेला असं धरून प्रेमाने हात फिरवतो. इथं जेव्हा धरलं जातं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधीतरी आपण कोणाकडं, आजही वयस्कर माणसं असतात, तेव्हा त्या वडीलधाऱ्या माणसांच्या आपण पाया पडतो आणि तो माणूस असो किंवा त्या आजी असो, आजोबा असो,
त्या मुलाला असं करतात, किती गोड आहेस रे. ही जी कृती आहे, किती गोड आहेस रे, आणि मग असं मायेने तोंडावरनं हात फिरवतात. ही जेव्हा कृती करतात तेव्हा तो मायेचा ओलावा जो आहे, हा ओलावा म्हणजे विशुद्ध चक्रातलं अबीज आहे, की भगवंत हे भगवंताला जोडायचं स्थान आहे. आणि मग नंतर मग आईवडिलांबरोबर ते मूल जातं. मग घरी गेल्यानंतर सांगतात, हो गेलो तो, आजोबांनी अगदी त्याला जवळ घेतलं, त्याच्या तोंडावरनं हात फिरवला, चेहऱ्यावरनं नाही म्हणत, तोंडावरनं हात फिरवला, आणि अगदी त्याच्या अनवटीला लावून त्याचं कौतुक करत होते, आणि असं त्याचं हे केलं. या सगळ्या ज्या कृती आहेत, ह्या प्रेमरूपी कृती आहेत, जे ह्या बीजाला एकरूपतेकडं नेतात, पण तृप्तता तिथं नसते. आणि गंमत अशी आहे की त्या साधाला प्रतिसाद पण तसाच होतो. साधाला प्रतिसाद ही आपली विशुद्ध चक्राची अपाकळीची क्रिया मागच्या भागात सांगितलेलं आहे, की आपण आत्ता ध्यानाला बसलेलो आहे, आणि ध्यानाला बसल्यानंतर भगवंताशी एकरूप होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कसं चक्र जागृत होणार आहे ते दल, हे आपण पाहत आहोत. आणि मग ते मुलगा काय करतं, ते छोटं पोर काय करतं, तर चड्डी घालायची असते. आपले सगळे अनुभव आपल्या लहानपणापासून गेलेले आहेत. ते चड्डी घालायचं असतं, ती आई आतमध्ये स्वयंपाक करत असते आणि ती सांगते, जरा नवऱ्याला सांगते की जरा त्याला चड्डी घालून द्या. पण ते मूल काही बापाकडनं चड्डी घालून घेत नाही. ते म्हणतं, नाही आई तूच ये, आई तूच ये. आणि मग तो बाप, तो वडील त्या मुलावर चिडतो की मी घातली तर काय तुला बिघडू, मी तुझा बाप आहे. पण तो मुलगा इतका आटून बसतो, खाली बसतो, पण चड्डी काही घालून घेत नाही. मग ती आई येते, तसेच त्या खरकट्या तेलकट हाताने त्या हत्ती झालेला आहे म्हणून उभा करते, आणि जसा उभा करते तसं ते मूल हसतं. गंमत बघा, ही कृती तुम्ही डोळ्यासमोर कधी तुम्हाला पाहायला मिळेल आणि ही घडेल. आणि जशी ती आई वागते आणि तशी ते मुलाला अशी ती धरून ती रागाने उभा करते. आता आईला काय रागवल्यानंतर काय त्याच्यामध्ये काय चीड असते का मुलाच्या बाबतीत? पण हे एक प्रकारचं प्रेमच आहे. मग त्या मुलाला उभी करते आणि मग ते घाल चड्डी, आणि मग ते मुलगा हे करून आईला असा तोंडाला हात लावतो, आणि मग आई म्हणते, हा आता खेळ, हा बीज. एकरूप होणं पण परिपूर्ण न होणं, याचं हे उदाहरण आहे की भगवंताशी साधना करताना, ध्यान करताना आपण भगवंताला जेव्हा त्या शक्तीला आवाहन करतो, ही शक्ती बाहेर आहे का? तर नाही, आपल्यातच आहे. आणि ह्या शक्तीशी एकरूप होण्यासाठी म्हणून तर त्यामुळे मुलाच्या पायात नंतर ते वाळे घातले जातात, कारण हे नाद आहेत, त्याला गुंगरं असतात. त्या नादामधनं तो देह चैतन्यमय अवस्थेत जात असतो, कान टोचले जातात, तिथली असलेली दैवी शक्ती जागृत केली जाते. आणि मग ही सगळी जी क्रिया आहे आपल्या शास्त्रामध्ये, हिंदू धर्मामध्ये असलेली ही प्रत्येक क्रिया म्हणजे एक प्रकारचं त्या देहावर झालेलं संस्कार आहेत. आणि हे अबीज जेव्हा पूर्णपणे जागृत होतं, तेव्हाच ते इतर अग्नी तत्वाशी सामना करायला, तोंड द्यायला तयार होतं. आणि ह्या अबीजामध्ये मनुष्याचं प्रारब्ध पण लपलेलं आहे, कर्म पण लपलेलं आहे. आणि ह्या कर्मामध्ये, प्रारब्धामध्ये मनुष्य मागच्या जन्मी माझं काय झालं आहे हे मग देहाला माहीतच नसतं, विचारांना माहीत नसतं. पण प्रारब्ध मनुष्याला भोगायलाच लागतं.
आणि हाच जो भगवंताशी जोडला जातो, एकरूप होतो, हाच अहंभाव निर्माण करतो. बघा, अहम, हम, अधिक हम म्हणजे मी, माझ्या स्वतःतला अहम म्हणजे स्वतःमधला अहंभाव जागृत करण्याचं काम करतो, अहंकार. आणि जेव्हा मनुष्याचा अहंकार जागृत होतो, ही बीजाचं हे वैशिष्ट्य असं आहे की ह्या बीजामध्ये होकार पण आहे आणि नकार पण आहे. पण नकार जो आहे हा विरुद्ध प्रवाहात पोहणारा आहे आणि तो होकारात त्याचं परिवर्तन होतं. जसं देहामध्ये, हठयोगामध्ये शरीराला ती सवय केली जाते आणि हा क्रियायोग साधला जातो, तसं ह्या दोन्ही गोष्टी, दोन्ही अवस्था ह्या बीजाशी निगडीत आहेत. आणि मग हे बीज जिथं ज्या स्वराशी आपल्याला बोलायचं आहे, ज्या स्वराच्या मार्फत चालायचं आहे, प्रारब्धाशी चालायचा आहे, हा अहंभाव, अहंकार मनुष्याचा इथंच जागृत होतो. कंठापाशी असलेलं हे बीज आता इथं जागृत होतो. म्हणजे कसा होतो बघा, ह्याच्यातनं अवस्था कशा जातात पुढं पुढं. तुम्ही या शब्दाचा जर उच्चार करून बघितला तर तुम्हाला ओठ थोडेसे उघडले जातात आणि कंठावरती अर्धा कंठ झाकला जातो आणि या शब्दाचा उच्चार होतो. पण ह्याला जर जोड बीज दिलं, अहम, कारण हे कुठल्याही ह्याला जोडताना हा नुसता ह्याचा अचा उच्चार केलाच जात नाही, कारण तो उच्चार काय समोरच्याचं वैचारिकता ठरवेल हे सांगता येत नाही. बघा, एखाद्या गोष्टीचं आपण काही करत नसेल, लहान मूल खात नसेल किंवा एखाद्या आईने काही ताटात वाढलं, मुलगा म्हटला नको, तर आई म्हणते बघा, म्हणजे नुसत्या मध्ये तिन्ही कृती पूर्ण झाल्या. ही त्या बीजाची ताकद आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्या मंत्रशास्त्रामध्ये, पुराणामध्ये लिहिलेले आहे की जिथं ताकद नाही तिथंच निर्मिती होते आणि त्याचा स्वामी शिव आहे, शंकर आहे. कारण बीज भगवान शिवशंकराची आराधना करताना तुम्हाला ओठ, कंठ ह्याची ताकद वाढवायला लागते. गंमत अशी आहे, इथे तर अजून एक उदाहरण सांगतो, कारण अहंकाराशी निगडीत आहे, पण तो चांगल्यातनं वाईट, म्हणजे देवाला सुद्धा गोंधळलेल्या अवस्थेत टाकणारं हे बीज आहे. गंमत अशी आहे की आपण सगळ्यांना इंद्रजित माहिती आहे, मेघनाथ, रावणाचा मुलगा. आणि जेव्हा त्याचा वध होतो, जेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात की तू आता मेघनाथचा वध करायला चाललेला आहेस, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव की त्याचं शिर काही जमिनीवर पडता कामा नये. हे तू काही झालं तरी लक्षात ठेव, कारण जर जमिनीवर ते शिर पडलं तर आपला पराभव निश्चित. कारण त्याचं ज्या भूमीवरती ते शिर पडेल आणि ती शक्ती त्या मेघनाथमध्ये होती की ते जर शिर तू छेदलंस आणि जर ते पडलं तर आपला सगळं सैन्य क्षणात नष्ट होईल, इतकी ताकद त्या देहामध्ये, त्या शिरेमध्ये होती. तेव्हा तू असा त्याच्यावरती तीर चालव, बाण चालव, आणि त्याचं शिराचं भेदन जेव्हा होईल, शिर जेव्हा धडापासनं वेगळं होईल, तेव्हा ते जमिनीवर न पडता ते तू हातात धरायचा प्रयत्न कर. आता वास्तविक प्रभू रामचंद्रांनी हे लक्ष्मणाला सांगितलं, युद्ध चालू होतं, सगळी युद्धाच्या नंतर सगळ्यात शेवटी लक्ष्मण हा त्या इंद्रजिताचा शिरच्छेद करतो आणि त्याच्याकडे, इंद्रजिताकडे ही सिद्धी असते
पण गंमत अशी असते की ते हवेत असतानाच मारुतीराया ते शिर पकडतात. ते शिर पकडतात आणि प्रभू रामचंद्राच्या इथे येऊन घेऊन येतात. पण त्या मेघनाथची पत्नी जी असते सुलोचना, ती इतकी पतिव्रता असते. मागं कुठल्या तरी भागात सांगितलंय की वासुकी या सर्पराजाची ती कन्या, पतिव्रतेमध्ये सर्वोच्च स्थान अशी ती. म्हणजे हे सर्वोच्च स्थान त्या क्षणापर्यंत आपण धरतोय, नाही तर त्याच्यावरनं परत वाद निर्माण होते. तर या तिचं इतकं प्रेम असतं, एकरूपता असते त्या मेघनाथशी, नवऱ्याशी, की त्याचं उजवी बाजू, उजवा हात उखडतो आणि तिच्या समोर येऊन पडतो. आणि समोर पडल्या पडल्या ती बघते, अवाक होते. कारण तिला खात्री असते की ह्या पृथ्वी तलावर असा कोणीच नाही की जो माझ्या नवऱ्याची हत्या करू शकेल, नवऱ्याला मारू शकेल, नवऱ्याचा वध करू शकेल. त्रिलोकात नाही तर पृथ्वी तलावर तर नाहीच नाही. पण ती हात बघते आणि हाताजवळ येते, पण हाताला स्पर्श करणार ह्याच्यावर तिची जाणीव होते की हा जर हात माझ्या नवऱ्याचा नसेल तर एवढ्या वर्ष मी सांभाळलेलं पतिव्रता ही नष्ट होईल. म्हणून ती दासीला सांगते की तू एक काम कर, एक कागद आणि हे घेऊन ये, लेखणी काय तेव्हाची असेल ते. आणि त्या हाताला सांगते की तू जर मेघनाथचा हात असशील तर काय घटना घडली हे तू ते त्याच्यावरती लिही. आणि ही घटना तो हात लिहितो की कसं युद्ध झालं, कसं सांगितलं गेलं, माझं शिर कुठं आहे आणि माझा देह कुठं आहे, हे सर्व तो त्याच्यामध्ये सांगतो. आणि तो हात निस्तेज होतो. आणि तेव्हा तिला कळतं की असा हे आपल्या पतीचाच हात आहे. आणि तेवढ्यात रावण येतो. रावण पाहतो, रावणाला कळतं आपल्या मुलाचा वध झालेला आहे. आणि सुलोचना त्या रावणाला सांगते की ह्यांचं शिर आणि पुढचं पूर्ण देह हा या रामाच्या तावडीत आहे, तर तो तुम्ही आणायची व्यवस्था करा. पण तेव्हाच्या शत्रूच्या नियमांप्रमाणे ही देवाणघेवाण होत नसे. आणि रामाच्या ताब्यात असलेलं मेघनाथाचं तो देह, ते निस्तेज शरीर आता कसं आणावं असा सुलोचनाच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो. आणि तेव्हा रावण सांगतो की प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि मारुती ही धर्माच्या अनुसार चालणारी व्यक्ती आहेत, कंठ जागृत आहेत. ज्या अबीजाच्या अंमलाखाली प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, मारुती यांची चांगली शक्ती आहे, त्याच अबीजाच्या अंमलाखाली असणारी माझी शिवाची शक्ती ही अहंकारामुळे या क्षणाला निस्तेज आहे. बघा, रावणाच्या मुखातनं त्या क्षणी त्या बीजाचं वर्णन होणं. मागच्या एका भागात सांगितलेलं होतं की मेघनाथाकडे जी असलेली शस्त्र अस्त्र होती ही सुद्धा आपल्या बीजांशी निगडीत आहेत. आणि रावण त्यांना सांगतो की ते इतकं उत्तम बीज आहेत त्यांची की ते तुला नाही म्हणणार नाहीत आणि तो देह तुला सुपूर्त करतील. आणि मग ती सुलोचना रामाच्या इथं येते आणि मग त्याला संदेश येतो रामाला की अशाशी मेघनाथाची पत्नी आपल्या दलामध्ये येत आहे.
आणि राम तिचं स्वागत करतो, तिला प्रणाम करतो. आणि गंमत बघा, त्या प्रसंगामध्ये अशी असते की रामाच्या अलीकडे लक्ष्मण उभा असतो आणि सुलोचना आणि लक्ष्मण जेव्हा नजरानजर होते तेव्हा ती लक्ष्मणाला म्हणते की लक्ष्मणा, मी जेवढी पतिव्रता नारी आहे तेवढीच तुझी पत्नी पतिव्रता नारी आहे हे मला माहिती आहे. आणि हे या जगताला माहिती आहे. तुमच्या ज्येष्ठ बंधूंना प्रभू रामाला माहिती आहे की पतिव्रता स्त्रीमध्ये माझं स्थान हे सर्वोच्च आहे. पण माझ्या नवऱ्यानी ज्याच्या नावाचं मी कुंकू लावते त्या नवऱ्यानी असत्याची बाजू अहंकाराशी, त्या बीजाशी संग केला. आणि केवळ अहंकाराच्या, बघा, अहंकाराच्या, अधर्माच्या बाजूनी जो लढला म्हणून तो आज धारातीर्थ पडला आणि माझी पतिव्रता शक्ती वाया गेली, वाचवू शकली नाही. म्हणून हे बीज. मग नंतर मग तो राम तिला ते शीर, गंमत अशी होते तेव्हा. एक थोडक्यात आता याच्यात गोष्ट एवढी सांगितली तर पुढे एक दोन ओळी सांगतो. वानर सेना असते, ती म्हणते ही कुठली पतिव्रता, कारण प्रभू रामचंद्र सांगतात हिला, सगळ्यांना वानर सेना सांगतात हिला नमस्कार करा, वंदन करा. पण वानर सेना त्यांचं तेव्हा चेष्टा करतात आणि म्हणते ही कुठली, ही जर खरी पतिव्रता असेल तर हिचं नवऱ्याचं शरीर आणि त्याचा जो मुंडकं त्याचं छाटलेलं असतं ते शीर हे वेगळं असतं. आणि मग वानर म्हणतात ही जर खरी पतिव्रता असेल तर हे शीर आत्ता हसेल का. बघा, म्हणजे आपण म्हणतो की चेष्टा आणि ह्या गोष्टी कधीपासून होतात, तर ते कधीपासून होत चाललेल्या आहेत. आणि असं म्हटल्या सुलोचना त्या निस्तेज देहाला म्हणते की ही माझ्या रामाला म्हणते की तुझ्या सेनेकडनं मला ही अपेक्षा नव्हती, पण कदाचित त्या विश्वात्म्याची माझी ताकद काय आहे हे इतरांना कळावे म्हणून हीच वेळ असेल. माझ्या मुखातनं जे लक्ष्मणाला शब्द गेले की तुझ्या पत्नीपेक्षा मी जास्त पतिव्रता होते, हा अहम भाव माझ्यामध्ये क्षणासाठी निर्माण झाला, तो कदाचित दाखवण्याची ही वेळ आहे. आणि ती त्या जे शीर असतं त्याला सांगते की मी जर जीवनामध्ये तुमच्याशी एकरूप आणि प्रामाणिक असेल तर तुम्ही हसा. आणि त्या क्षणी ते मेघनाचं शीर हसायला लागतं. ही एक गोष्ट जी आहे, ही घटना जी आहे, या घटनेमध्ये ही गोष्ट ह्या बीजाच्या अंमलाखाली येते. कंठातनं मनुष्याला हुंदका कुठनं येतो, या बीजातनं येतो, अबीजातनं येतो. आणि रावणाचं काय झालं, अहंकार, अविचार, ह्या सर्व गोष्टी रावणाकडं होत्या. पण गंमत अशी असते बघा, आपल्याला पुढं आ बीजामध्ये परत ही ताकदीचा येईल, पण आता अला आ आला की आ सुद्धा कंठबीज आहे, विशुद्ध चक्रातलं बीज आहे. जेव्हा अला ताकद लावली जाते तेव्हा त्याचा उच्चार आ होतो. आणि ह्या आ अग्नी जागृत करतं. या बीजाची जेव्हा साधना केली जाते
तेव्हा सरस्वतीला आवाहन करायला लागतं. आणि ते सरस्वतीला केलेलं आवाहन मनुष्याला मनुष्याच्या देहामध्ये असलेले थायरॉइड, घशाला सूज असेल तर सूज आणि कायम भीती वाटणं, मला काहीतरी होतंय हा भास उत्पन्न होणं, हे विचार, हे बीज जेव्हा खराब होतं, ही पाकळी जेव्हा अस्वस्थ होते, तेव्हा ह्या गोष्टी मनुष्य देहामध्ये घडतात. आणि मग डॉक्टरी उपाय त्याच्यावरती केले जातात. पण बीजाला हाच फक्त मंत्र आहे, ह्याला वेगळा उच्चार नाही. म्हणून नावामध्ये सुद्धा ज्या मुलांची नावं पासून चालू आहेत, ही मुलं ड्युअल पर्सनॅलिटीची असतात. त्यांना कधी जर बघितलं की ते स्वतःचा हेका पूर्ण करणारे असतात. त्यांना जर सांगितलं की अमुक गोष्टीकडे जाऊ नको, तरी ती त्या गोष्टी करण्यामध्ये त्यांना रस जास्त असतो. अतिशय हुशार असलेली जी नावं पासून चालू असतात ती हुशार असतात. पण तुम्ही जसं सांगितलं की ती बीज आहेत, ती व्यंजनांच्या पाठीमागं लागत नाहीत, त्याच्याशिवाय स्वाध्याय होत नाही आणि त्यामुळं ह्या लोकांचं अध्ययन नीट होत नाही. स्वतःचं खरं करणार जेवढी म्हणून तुम्ही ही नावं शोधाल, ही आपल्या मातृत्वाशी, आईशी, ही त्यांची नाळ बापापेक्षा जास्त जोडली गेलेली असते. हे या बीजाचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या बीजामध्येच जसं रावणाचं आत्ता सांगितलं की शिव हे तत्व ह्या बीजाशी पण निगडीत आहे. मनुष्याचं कर्म, मनुष्याचं प्रारब्ध, आणि तिसरी गोष्ट म्हणजे असलेला गुरुचा वरद हस्त ह्या बीजाशी निगडीत आहे. म्हणून नावं असलेल्या व्यक्तींना जर वेळेत गुरु लाभला, गुरु म्हणजे पत्रिकेतला गुरु नाही, जीवनामधला मार्गदर्शक गुरु जर योग्य गुरु लाभला तर त्यांच्या जीवनाचं सोनं होतं. अन्यथा वाईट गोष्टींमध्ये सुद्धा शिकवणारा गुरु लाभतो तर त्याचं नुकसान होतं. असं हे या बीजाचं कार्य आहे. आणि गंमत अशी होते की सूर्याच्या हे बीज, हे सूर्य बीज आहे, सूर्याच्या ताकदीच्या, सूर्याच्या ऊर्जेच्या अंमलाखाली येणारं बीज आहे. पण होत्याचं नव्हतं कराची क्षणाभरातली ताकद या बीजामध्ये आहे, कंठामध्ये आहे. या एखादा उच्चार करताना आपण म्हणतो की नुसता मंत्र ते त्याच्यामध्ये जुने ऋषीमुनी म्हणायचे आणि मंत्रांनी शाप द्यायचे. हा उच्चार कंठातनं व्हायचा आणि कंठातनं उत्पन्न झालेलं अग्नितत्व हे समोरच्याचं भस्म केल्याशिवाय राहत नाही. आणि तिथं तुम्हाला सूर्य जरी, म्हणजे सूर्याची तेज जरी तुमच्यापाशी असेल तरी प्रारब्ध तुमच्यापासनं ते तेज हिरवून घेतं. म्हणजे गंमत बघा, तुम्ही तेजोमय असता पण त्या तेजोमय शक्तीचा तुम्हाला उपयोग होत नाही. आणि याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे कर्ण आहे. गंमत अशी आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुंती ह्या राजकन्येला सूर्यापासून झालेलं हे अपत्य आहे. मंत्र तिने म्हटला आणि सूर्यापासून तिला हे गर्भ, तिच्या उदरामध्ये हे बाळ आलं. म्हणून त्याला सूर्यपुत्र म्हणतात कर्णाला. हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता सांभाळायचं कसं, म्हणून ती ते पाण्यात सोडतं आणि ज्या नोकराला ते सापडतं, राज नोकर, त्या ब्राह्मणाला ते सापडतं.
आणि तो आपल्याच जवळच्या दुसऱ्या मित्राला त्याच्या घरी करणं वाढतो. वास्तविक कर्ण हा जन्मतात म्हटलं तसं की कुंती ही क्षत्रिय होती, त्यामुळे क्षत्रिय कुळातला जन्म. पण गंमत अशी होते की दुसऱ्याच्या घरी, एका नोकराच्या घरी वाढल्यामुळे त्याला सूत म्हटलं गेलेलं आहे. दासीच्या घरी वाढला. आणि जेव्हा धनुर्धारीचं प्रशिक्षण, धनुर्धर ही विद्या प्राप्त करण्यासाठी द्रोणाचार्यांकडे जेव्हा कौरव पांडव येतात, तेव्हा कर्णही येतो आणि द्रोणाचार्य त्याला सूतपुत्र म्हणून नाकारतात. पुढं आपल्याला माहिती आहे की नंतर कर्णाच्या शौर्याने दुर्योधनाने त्याला राजा केलेलं असतं. सर्व गोष्टी नंतरचा तो भाग वेगळा आला. आपण आत्ता कर्म, प्रारब्ध आणि गुरु याच्याशी निगडीत बोलतो. आणि कर्णाला कळत नाही की मी आता धनुर्विद्या कोणाकडे शिकावी, आणि तो परशुरामांकडे येतो. परशुराम तेव्हा साधना करत असतात आणि तोपर्यंत त्यांच्या समोर हा बसून असतो. जेव्हा डोळे उघडतात परशुराम, तेव्हा समोर कर्ण दिसतो आणि कर्ण त्यांना सांगतो की मला धनुर्विद्या शिकायची आहे. आणि परशुराम हे कर्णाला धनुर्विद्या शिकवतात. जो पराक्रम आपण बघितला एकंदरीत कर्णाचा, पण गंमत अशी आहे की पांडुरंगाची जशी एक कृती होती प्रेमळ, तशीच श्रीकृष्णाची पण होती की तो विधाता, या सृष्टीचा विधाता, की प्रत्येक घटना घडाच्या आधी तो किती प्रकारे उपाययोजना करून ठेवत असे. कारण पुढं धर्मस्थापनेच्या वेळी हे मोठं अडचण होईल हे भगवंतानी तेव्हा ज्ञातलं होतं. आणि गंमत अशी होते की एकदा गुरुसेवा करण्यासाठी कर्ण परशुरामांकडे येतो आणि परशुरामांची सेवा केल्यानंतर त्यांना ग्लानी येते. परशुरामांना ग्लानी येते म्हणजे चक्कर नाही, अशी झोप आल्यासारखं होतं. आणि कर्णाच्या मांडीवरती डोकं ठेवून ते पौडलेले असतात. आणि नेमकं त्यावेळी एक इंगळी कर्णाला चावते आणि ती पोखरत जाते आत. पण मी हल्लो तर यांची झोपमोड होईल म्हणून कर्ण काय हलत नाही. आणि जेव्हा ते रक्त बाहेर यायला लागतं, ते रक्त परशुरामांच्या चेहऱ्याजवळ येतं आणि त्याचा स्पर्श त्या रक्ताचा त्यांच्या गालाला होतो. त्या क्षणी ते उठतात आणि बघतात की हा रक्ताने माखलेला आहे. आणि ते कर्णाला म्हणतात, अरे तू काय केलंस हे? ती एवढी तिला मारून टाकायचंच ना. तो म्हणतो नाही. आणि परशुराम म्हणतात की ज्या अर्थी तुला सहनशक्ती आहे, त्या अर्थी तू ब्राह्मण नाहीस, तू क्षत्रिय आहेस. आणि सगळ्यांनाच माहिती आहे 21 वेळा पृथ्वीवरनं क्षत्रियांचा निपात परशुरामाने केलेला आहे. आणि परशुराम कर्णाला शाप देतात की जन्म मृत्यूच्या प्रसंगाच्या वेळी जेव्हा तुला युद्ध करायला लागेल, त्या क्षणी मी तुला दिलेली, मी तुला शिकवलेली सर्व विद्या तू विसरून जाशील. गंमत बघा, कंठामध्ये असलेलं अबीज जे प्रारब्धाशी निगडीत आहे, जे गुरूंनी संस्कारित करायचं आहे, जे संस्कारित गुरूंनी केलेलं आहे, पण तेच बीज भगवान परशुरामानी शापाने सांगितलं की वेळेला काम करणार नाही. आणि जेव्हा अर्जुनाचं युद्ध होतं, तो प्रसंग इतका सुंदर आहे की हा अबीजाचं कार्य विशुद्ध चक्र सगळा गमतीदार खेळ आहे. बरोबर ते
अर्जुन आणि कर्णाच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाला कळतं की हा काही यांचं आज 17वा दिवस असतो, की आज जर कर्ण मेला नाही तर पांडवांचं काही खरं नाही, पांडव दुसऱ्या दिवशी राहणार नाही, हे भगवंताला माहिती असतं. आणि श्रीकृष्ण काय करतो की त्या रणांगणातनं तो रथ बाहेर काढतो. कर्णाला क्षणभर कळत नाही की आत्ता युद्ध करणारा अर्जुन, त्यालाच सारथ्य करणारा श्रीकृष्ण हा रण सोडून कुठं चालला. म्हणून कर्ण त्या अर्जुनाच्या मागे जातो. नाही, आज अर्जुनाचा निकाल मी लावणारच. अहंभाव, अबीज, अहंकार त्या क्षणी कर्णाच्या मनात जागृत होतो. मी ह्याला आज मारणारच. आणि हे सर्व कारण ही लढाई धर्माची आणि अधर्माची त्यांच्या दृष्टीने नसती. सर्वोत्कृष्ट धनुर्धर कोण ह्याची लढाई कर्ण लढत असतो. कारण जीवनामध्ये ज्याची कृती, ज्याचं आयुष्य हे फक्त दानातच गेलेलं असतं, त्याला बाकी कुठल्या राज्य दागदागिन्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये सुखदुःख नसतंच. फक्त सर्वोत्कृष्ट धनुर्धर कोण ह्याच्यासाठी हा कर्ण हे युद्ध लढत असतो, दुर्योधनाला शब्द दिल्यामुळे. आणि जसा तो रणातनं बाहेर पडत जातो तसा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, अरे श्रीकृष्णा, कुठे घेऊन चाललास तू? रणांगणातनं पळून झालंय, भ्याडपणाचं लक्षण आहे. श्रीकृष्ण त्याला सांगतो, काही सांगू नकोस, माझं एक नाव रणछोड पण आहे. श्रीकृष्णाला रणछोड रणांगणातनं रणांगण सोडून पळून गेलेला. पण म्हणून ही तेव्हापासून कळलं की युद्धात आणि प्रेमात सर्व माफ, श्रीकृष्ण नीती. आणि श्रीकृष्ण म्हणतो की नाही, हे युद्धात सर्व चालतं. पण अर्जुनला ते कळत नसतं की याच्या डोक्यात नक्की काय चालू आहे. आणि मग त्या रणांगणापासून बाजूला आणून श्रीकृष्ण रथ उभा करतो आणि पाठोपाठ कर्णाचा रथ येतो. आणि रथ आल्यानंतर परत दोघांमध्ये युद्ध चालू होतं. आणि हे युद्ध चालू असताना बरोबर कर्णाच्या रथाचं एक चाक खड्ड्यामध्ये रुततं. आणि हे रुतल्याबरोबर अर्जुन तिथं युद्ध करायचा थांबतो. कारण नियम असतो की अधर्माने काही करायचं नाही. कर्ण अर्जुनाला सांगतो की माझं चाक रथाचं याच्यात रुतलेलं आहे, ते काढण्यासाठी मी खाली उतरतोय. निहत्या आहे, हत्यार नाही कुठलं. आणि तो रथाचा चाक काढायला लागतो. आणि श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की ह्याला बाणाने मार. आणि अर्जुन एक सेकंद क्षणभर स्तब्ध होतो आणि म्हणतो, ज्यांनी ही भगवद्गीता सांगितली, हे ज्ञान मला दिलं, तोच आज म्हणतोय हे अधर्मकृत्य कर. आणि मग तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात की द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी ह्यांनीच सांगितलं होतं, तिची तुलना एखाद्या वेश्येशी केलेली होती, अवहेलना यांनी केली. आणि हा अधर्माच्या बाजूने उभा राहिला. जो व्यक्ती अधर्माच्या बाजूने उभा राहतो तो अधर्मीच समजला जातो. आणि अधर्म संपवण्यासाठी कुठल्याही धर्माचं आचरण करण्याची गरज नाही. हीच वेळे तू त्याला बाण मार. आणि मग अर्जुन कर्णाला बाण मारतो. आता आता ही अबीजाचं काम इथं चालू होतं. कर्णाला बाण बरोबर मध्ये मारतो कंठात. कर्ण कोसळून पडतो. पण तो भगवान श्रीकृष्णच. कारण एक गंमत कशी आहे की एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व इतकं उत्तम असतं, उत्तुंग असतं की परमेश्वर सुद्धा तिथं संशयित होतो की खरंच हा इतका महान आहे का किंवा महान होता का. कारण परमेश्वराचं तर स्थान कमी होणार नाही ना. आणि मग भगवान श्रीकृष्ण गंमत अशी करतात की ब्राह्मणाचं, असं एक कथा आहे की ब्राह्मणाचं रूप घेऊन तिथं येतात. आणि जिथं रणांगणावरतीच्या बाहेर जिथं कर्ण पडलेला असतो तिथं, आणि नमस्कार करतो. आणि तो कर्ण त्या अवस्थेमध्ये त्या ब्राह्मणाला नमस्कार करतो. आणि तो ब्राह्मण म्हणतो, कर्णा,
असं ऐकलंय तू कायम काही ना काहीतरी देतोस, तर तू मला दान दे. आणि कर्ण म्हणतो की हे महाशय ब्राह्मणा, तुझं बोलणं जरी सत्य असतं तरी माझ्याकडे आत्ता देण्यासारखं काही नाही. आणि तो ब्राह्मण त्या कर्णाला म्हणतो की असं कसं म्हणतोस, तुझा एक दात सोन्याचा आहे. आणि ज्याबरोबर हे ब्राह्मण म्हणतो त्यावेळी कर्णाला कळून चुकतं की हा काही सर्वसाधारण ब्राह्मण नाही, ही कोणतरी मोठी दैवी शक्ती आहे की जी माझी परीक्षा घ्यायला आलेली आहे. आणि समोर पडलेला दगड कर्ण आपल्या त्या दातावर तोंडावरती त्या अवस्थेमध्ये मारून तो दात काढतो आणि त्या ब्राह्मणाला देतो. त्या क्षणी तिथं भगवान श्रीकृष्ण प्रगट होतात आणि कर्णाला सांगतात की तुझ्यासारखा दानशूर कधी होणार नाही आणि तुझ्यासारखा दानशूर नाही. आणि ही यांचं संभाषण चालू असतं तेव्हा परशुराम तिथं प्रगट होतात आणि परशुराम कर्णाला सांगतात की तुझ्यासारखा दानशूर आणि दानवीर कोणीच नाही, तुझ्यासारखा धनुर्धरही कोणी नाही. पण ही या विश्वात्म्याचीच एक या जगतासाठी या धर्मासाठी असलेली रचना चाल आहे की ज्यावेळी मला तुला आज तुझा मृत्यूने तुला कवटाळावं म्हणून तो शाप तेव्हा त्याला द्यायला लागला. आणि जो बाण भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेवरनं अर्जुनाने मारलेला असतो, तो बाण कर्णाचं विशुद्ध चक्र छेदतो आणि त्यातली अपाकळी ही तो छेदून टाकतो. त्याचं कारण असं की कर्ण हा स्वतः सूर्यपुत्र असल्यामुळं ती ऊर्जा तिथल्या तिथं संपवणं गरजेचं असतं, कारण तेवढी ताकद त्या कर्णामध्ये आणि त्याच्या त्या बीजामध्ये स्थित असते. आणि भगवंताच्या सांगण्यावरनं त्या कंठाच्या इथंच तो बाण मारला जातो आणि ते बीज अदल नष्ट केलं जातं. आणि ते नष्ट झाल्या त्याच्या त्या बीजाला जागृत अवस्थेत ठेवणारी ऊर्जा, सूर्य ऊर्जा, ही त्या क्षणी नष्ट होते. कारण आपण बघितलं आहे की प्रत्येक रोगात किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये घशावर परिणाम हा होतोच होतो. घसा सुजतो, त्याची उष्णता वाढते. उष्णता कमी जास्त होणे म्हणजे काय की ती शरीरामध्ये असलेली विशुद्ध चक्रामधली अग्नितत्व हे कमी जास्त होतं, जे आपल्याला मग टॉन्सिस सुजलेले दिसतात किंवा घसा सुजलेला दिसतो, असा भाग होतो. आणि मग परशुराम तिथनं निघून जातात. सांगायचा मुद्दा आहे ह्या गोष्टीमध्ये की बीजाचं महत्त्व हे कधीपासनं हे गृहीत धरलं जातं की आणि त्याची साधना, कर्णाने केलेली प्रत्येक सूर्य उपासना साधना हा त्या विशुद्ध चक्राचं जागृत अवस्थेत नेलेली होती. आणि एक गंमत म्हणजे अशी आहे की जेव्हा सूर्य उपासना केली जाते, जेव्हा अग्नितत्वाची उपासना, शिवतत्व हे अग्नितत्व आहे त्याची उपासना केली जाते, तेव्हा ती उपासना कधीही मनामध्ये करू नये. त्याचं फळ मिळत नाही आणि त्या क्षणी तुमच्या शरीरातला अग्नी हा विरुद्ध काम करू शकतो. म्हणून ओमचा उच्चार हा तुम्ही मनामध्ये करता येत नाही, कारण ओमला आपल्याला माहिती आहे की ओठ उघडे होतात, त्याचा उच्चार मोठ्याने होतो. रावणाने कधी मनातल्या मनामध्ये शिव साधना केली नाही. आपण जे शिवतांडव स्तोत्र म्हणतो त्यातले उच्चार बघा, शब्द किती वेळा आलेला आहे. बाकीचे शब्द जसं आता आपण ह्या विशुद्ध चक्रामध्ये सगळ्या घटना विश्वाच्या आपल्या येणारच आहेत. पण जी शिवस्तोत्र आहेत, रुद्र आहेत,
हा रुद्र मनामध्ये म्हणता येत नाही. मनामध्ये म्हटला तर ती शक्ती, ते तुमचा देह हा विरुद्ध काम करत असतो. ते चक्र उलटी ऊर्जा निर्माण करतं. म्हणून जेवढी काही शिवाची स्तोत्र आहेत, सूर्याची स्तोत्र आहेत, ह्याची साधना स्तोत्ररूपानं आहे. आपण जर गायत्री मंत्र म्हटला तो मोठ्याने म्हणायला लागतो. गायत्री मंत्र मनात म्हणायचा नाही. शिवाचं शिवतांडव स्तोत्र म्हणा, शिवमहिम्न स्तोत्र म्हणा, कुठलंही म्हणा, हे मोठ्याने म्हणायला लागतं. मनात म्हटलं तर त्याचा उपयोग होत नाही. जी लोक मनात म्हणत असतील त्यांच्या लक्षात आलं असेल की त्यांच्या वैचारिकतेमध्ये ही माणसं अस्थिर असतात. समोरच्याचं बोलणं नीट ऐकून घेण्याच्या अगोदरच स्वतःचं बोलणं समोरच्यावर लादायचा प्रयत्न करत असतात. कारण शरीरामध्ये झालेली ऊर्जा जी उत्पन्न होते ती विरुद्ध काम करत असते. तो या अक्षरापासनं जो अग्नी निर्माण होतो, ही मुलं, ह्या मुली मोठ्याने बोलणाऱ्या असतात. एकदम फसकन अशा ओरडून बोलतात, नाही तर काही बोलत नाहीत, क्षणभर शांत असतात. म्हणजे कृती दोन टोकाच्या असतात. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, या भानगडी अशा. म्हणजे हे तत्व तरी जागृत, नाही तर हे तरी मधलं भागच नाही. आणि हट्टी असतात, मला काय करायचं ते करणार. जेवढ्या कितीही नावं घ्या, जेवढी अपासनं आहेत त्या सर्वांच्या मध्ये हे गुण तुम्हाला दिसतील. म्हणून ह्या लोकांनी ज्यांची नावं अपासनं सुरू होतात त्यांनी शिव उपासना, सूर्य उपासना ही करणं गरजेचं आहे. आणि ती मोठ्या खणखणीत आवाजात होते. त्याचे उच्चार आणि शब्दच असे रचलेले आहेत आपल्या पुराणांमध्ये की त्याचा उच्चार तुम्ही मनामध्ये करू शकत नाही. तरीही काही जण करतात. ज्यांना बहिरेपणाचा त्रास आहे, हा बहिरेपणाचा ज्यांना कमी ऐकू यायला लागतं, म्हणतात की मला कमी ऐकू यायला लागलं, त्यांनी विचार करावा की आपण स्तोत्र कुठली म्हणतोय, कधी म्हणतोय का, साधना करतोय का. तर ती साधना करताना त्यांचे उच्चार मनातल्या मनात किंवा तोंडातल्या तोंडात होत असतात. म्हणजे त्या अक्षरांवरती, त्या शब्दांवरती त्या दबाव जो असतो, जो दाब असतो, तो दबाव उत्पन्न होत नाही, तो दाब उत्पन्न होत नाही. आणि हे न झाल्यामुळे तो अग्नी तुमच्या शरीरामध्ये विरुद्ध दृष्टीने, विरुद्ध अंगाने काम करायला सुरुवात करतो. म्हणून कधीही साधना करताना, सूर्य साधना करताना ह्या दलाचा ऊर्जा स्रोत देणारा हा सूर्य आहे. त्याची देवता जशी सरस्वती ह्या दलाची देवता, तसंच शिव पण आहे. शिव कसा आहे, विरुद्ध अला सरळ मार्गाने गेल्यानंतर काय फल प्राप्त होतं आणि विरुद्ध मार्गाने गेल्यावर काय फल प्राप्त होतं, हे आपण पुढच्या भागात बघू. श्रीराम.